बेळगावात दिव्यांगवर हल्ला, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद. बेळगाव शहरातील वडगाव परिसरातील नाझर कॅम्प 6 क्रॉस येथे राहणारे दिव्यांग सचिन रामचंद्र पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 24 मे रोजी सायंकाळी सुमारे 7:11 दरम्यान त्यांच्या घरच्या कंपाऊंडमध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात व्यक्तीने पाठीमागून येत सचिन पाटील यांच्या डोक्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. या घटनेत त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्या फुटेजच्या आधारे पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे दिव्यांग बांधवांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून संपूर्ण दिव्यांग समाजाच्या सुरक्षेवर झालेला गंभीर आघात असल्याची प्रतिक्रिया समाजातून उमटत आहे. दरम्यान सोमवार दिनांक 25 मे रोजी सकाळी अशोक बांदिवडेकर यांनी सर्व दिव्यांग बांधवांनी शहापूर पोलीस ठाण्यासमोर एकत्र जमण्याचं आवाहन केलं होतं. मात्र घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सिमन्नी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह स्वतः सचिन पाटील यांच्या घरी भेट देत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी कुटुंबियांना दिले. या हल्ल्यानंतर सचिन पाटील यांचे कुटुंब भीतीच्या छायेखाली असून हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आज या ठिकाणी आम्ही जमलो म्हणजे आमचे सहकारी सचिन रामचंद्र पाटील ते संस्थेचे असोसिएशन ऑफ द दिव्यांग हँडिकॅपचे माजी व्हाईस चेअरमन यांच्यावरती काल रात्री एका अज्ञात व्यक्तीने येऊन प्राणघातक हल्ला केलेला आहे. हा असा हल्ला जर अपंगावर झालेला हल्ला बघितला तर आम्हा सर्व लोकांना एक मनात भीती निर्माण झाली आहे की हा हल्ला आमच्यावरही होऊ शकतोय. आम्ही आता रस्त्यात गाडी घेऊन जात असतो, काय करत असतो तर मागे येऊन आमच्यावरती सुद्धा आमच्या सायकल आढळून किंवा आमच्या गाडीला जाऊन आम्हाला अपघात करण्याचे फार मोठे चान्सेस आहेत. तर यांची प्रशासनाने दखल घेऊन आमच्या सुरक्षिततेची काहीतरी व्यवस्था प्रशासनाने केली पाहिजेत. आणि ह्या ठिकाणी अशा नगरामध्ये दिवसाढवळ्या येऊन प्राणघातक हल्ला होतोय ही फार मोठी प्रशासनाकडनं झालेली प्रशासनाकडे दुर्लक्ष झालेलं आहे किंवा प्रशासनानं आमच्याकडे अपंगांच्याकडे खास करून लक्ष द्यावं आणि याला कारणं कोण आहेत याच्या पाठीमागे कोण व्यक्ती आहे याचा छडा लावावा असं मी सर्वांमध्ये कळकळीची विनंती करतो. संबंधित आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी कुटुंबियासह दिव्यांग बांधवाकडून करण्यात येत आहे.